बेस्ट क्वालिफाई मैच। और यह मैच का प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोस टू जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल पाटिल। वन मैन आर्मी, जिस तरह से बाजी प्रभु ने पावन खिंडा लड़ी थी ना, उसी तरह आज यहां पर यूवी स्पोर्ट्स पुरस्कृत हम देख रहे हैं वागेश्वर वागरन टीम को प्लेयर ऑफ द मैच निखिल पाटिल सम्माननीय अप्पाथले साहब के शुभ हाथों से यहां पर शुभ आशीर्वाद दिया जाता है। कांग्रेचुलेशन निखिल, विश यू ऑल द बेस्ट। बोथ कैप्टन्स प्लीज कम ऑन टू स्टेज। आज की दिन का ये क्वालिफाई का मैच, एक तरफ है टीम तीन ओवर का होने वाला मैच, क्वालिफाई का मैच, नई गेंद दी जाएगी। सम्माननीय आदरणीय अप्पाथले साहब को विनंती करूंगा टॉस उड़ाया जाए। टेल इज कॉल एंड एब्सोल्युटली टेल इज कम। निखिल पाटिल आपण नाणेफेकीचा कौल जिंकला, आपला डिसिजन काय असेल? मी बॅटिंग करू। बॅटिंग कराल, किती धावांचा टार्गेट सेट कराल? सॉरी आम्ही फिल्डिंग करू, 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। ओके, थँक्यू सो मच। टाइम कमी आहे, थँक्यू सो मच अप्पा साहेब, आपला सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय। वागेश्वर वागरन ऑन द टॉस, चूज टू फील्ड पास एंड कमेंट्री बॉक्स में होगा बदल। कई मत जाइए, सुनते रहिए वाकलन का बुलंद आवाज ओमकार जी शेटे सर के पास। धन्यवाद। थँक्यू डीजे। आजच्या दिवसातील अंतिम सामना सुपर 6 मध्ये नंबर 3 दाखल कोण होईल? युवराज 11 वागेश्वरी वागरण की टीम सिद्धिविनायक जिराट? ऑल द बेस्ट। टॉस झालाय, 3 ओव्हरची मॅच। हार्ड लक म्हणूयात आपण मैदानावरती टीम शिवबा शिवरेला, दर्शनदादा डाकी आणि मित्र परिवाराला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा। जाऊयात चालू सामन्यामध्ये। चला बॅटिंग टीम, सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवायची आहे। चेस करणारी टीम लक्षात घ्या, तुम्ही जितकं लेट कराल तितका बॅडलाईटचा इम्पॅक्ट फेस आदर्श निखिल तुम्हालाच करावा लागेल। लगेचच मैदानावरती फिल्डिंग सेटअप करून घ्या। मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट जी आपण खेळाडूला देतोय त्वरित परिधान करून तुम्हाला मैदानावरती खेळायचं आहे। मला जी टी शर्ट साईज हवी आहे ती ऑर्गनायझर्सकडनं कॅरी करा। ऑल साईज तिकडे आपल्याकडे अवेलेबल आहेत। मॅन ऑफ द मॅचसाठी एक ब्युटिफुल टी शर्ट त्या सोबतीनं आपण पाहता SS स्पोर्ट्सकडनं एक टी शर्ट आणि त्या सोबतीनं मीरा फ्रूट्स त्यांच्याकडनं आपण पाहता या ठिकाणी आपण पाहताय एक टी शर्ट्स या ठिकाणी देण्यात आली आहे। आणि 3 ओव्हरची मॅच, मीरा देखील आपल्या समोर उपस्थित आहे आणि मीरा फ्रूटचे ओनर आहेत संकेतदादा जाधव, त्यांच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आपल्याला स्पॉन्सर्स करण्यात आली आहे। थँक्यू सो मच, सगळ्यांचं मनपूर्वक आभार। जाऊयात संध्याकाळचं सत्र आणि मैदानावरती जिकडे लढाई सुरू होतीये। आजच्या दिवसातील अंतिम सामना सुपर 6 मध्ये 60,000 रुपयाची ही लढाई आहे, कारण जिंकणाऱ्या टीमला तितकं कॅश प्राइज या मैदानावरती दिला जाईल।
लढाई रंगेल या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. हा महासंग्राम कोण गाजवेल आणि विजयाची गाथा कुणाची अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा नव्यानं सांगेल, त्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. युवराज 11 वागेश्वरी वाघरण त्यांच्या विरुद्ध फाईट करते टीम सिद्धिविनायक झिराड. ऑल द बेस्ट बोथ द टीम. ज्या टीमचा 12th मॅन नसेल 2 रनची पेनल्टी लगेच सहज दिली जाईल. सध्या उपस्थित आहेत वाघरणचे एक्स्ट्रा प्लेअर सिद्धिविनायक झिराड. उद्या जो संघ अगदी क्वालिफाय करेल त्याच्यासोबत आजच्या दिवसाचा क्वालिफायर खेळताना दिसेल, या गोष्टीची काळजी घ्या. कोणत्याही परिस्थितीत उद्या सेमीफायनल आणि सुपर 3 मध्ये इंटर होणारी टीम आपल्याला सापडणार आहे. त्यामुळे आज कुणीही जिंकाल, उद्या एक्सक्यूज द्यायचं नाहीये. उद्या सेमीफायनल खेळण्यासाठी तुम्हाला पोचायचं. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. आदर्श बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्या वडिलांना आदर्श वाटावा असं क्रिकेट दाखवलंय. आदर्श राजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवरती उभा आहे, ज्यानं आज चेस केले 6-26 आणि आपल्या टीमच्या विजयाचा शिल्पकार म्हणून आज तुम्ही या खेळाडूला पाहिलंय. पहिल्या बॉलवरती ऍड झाली आहे सिंगल डीप लॉंग ऑनला. ऑन दी मार्क बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. इथनं पुढे सरकत असताना सिद्धिविनायक झिराड. डाव सुरू झालाय. सिंगल. मॅन ऑफ द मॅच वर्सेस मॅन ऑफ द मॅच. एक सामना जिंकण्यामध्ये ज्या 2 खेळाडूंची एक महत्वाची भूमिका राहिली आहे, ते दोन्ही खेळाडू एका बाजूला बॅटिंग टीम, दुसऱ्या बाजूला बॉलिंग टीम. ऑन स्ट्राईक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सध्या अभिषेक आणि त्याच्या विरुद्ध आदर्श. अभिषेक पाहायला मिळेल की आदर्श क्रिकेट. हा बीमर नो बॉल कमी गतीनं टाकला होता. कीपर देखील बीट झाले. 1+1. एक गोष्ट चांगली केली बॅटर्सनं, कदाचित जर शॉट अटेम्प्ट केला असता बॉल डीप होत होता, कदाचित अंपायर बीमर घोषित करू शकले नसते. बट 1+1 मिळाली. रिझल्ट चांगला आहे. बॅटिंग टीमसाठी 2 ऍड झालेत आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. अभिषेक ऑन स्ट्राईक. त्याच्यासाठी फ्री हिटचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑफला. 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे पॉवर प्ले नाही आहे. 5 खेळाडू आहेत 38 सर्कलच्या बाहेर आणि एक सिंगल या ठिकाणी जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक स्कोरकार्डवरती पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण पाहताय 4 या आकड्यावरती. आदर्श तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका चांगला कवर्स मध्ये काढलाय. अपिश अँड पनिश डीप मध्ये फिल्ड तिकडे उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल आणि 2 धावा अगदी सहज पूर्ण झाल्यात. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत, ज्याची चर्चा आपण दुपारच्या सत्रात करत होतो. अभी हिम्मत मत खोना, अभी बहुत आगे जाना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं उन्हें भी करके दिखाना. फलक 2 ने फ्लाय झाला. 7 या आकड्यावर पुढचा बॉल. शॉट ला जवाब फिल्डरसाठी. चेस स्टॉप केला. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डर्स होते तिकडे डीप मध्ये. अलंकार आणि चांगली कामगिरी करत असताना जिंकायचं तर संघर्ष करावाच लागेल. 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलण्यासाठी गरजेची असते 4 अक्षरांची मेहनत. ती मेहनत करताना आज आपण वाघरणला पाहिलंय, झिराडला पाहिलंय. मेहनतीला यश कुणाच्या मिळणार? संध्याकाळचं सत्र कुणाच्या नावावरती राहणार? फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मिड विकेटनं कॉल केला, मी घेतोय आणि झेल सोपा साधा अगदी सहजच सुटला. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाल खेळ. झाली इकडे आपण पाहताय कॅच ड्रॉप. रन्स मिळाले 2. पहिल्या षटक 6 मिनिटं तुम्ही वापरली आहेत. लक्षात घ्या येणारं षटक 4 मिनिटांच्या आत तुम्हाला फिनिश करायचंय. फिल्डिंग टीम या गोष्टीची काळजी घ्या. 10 मिनिटात 2 षटकं पूर्ण व्हायला पाहिजेत, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. 5:49 मिनिटं झाली आहेत आणि येत्या 10 मिनिटाच्या आत तुम्हाला हे षटक अगदी हा स्पेल इकडे फिनिश करायचा आहे. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावा 10 झालेत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही येणं बाकी. 3 षटकांची मॅच. आजच्या दिवसामध्ये प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद त्या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिला. क्राऊड प्रेक्षक खऱ्या अर्थानं आज क्रिकेटसाठी दर्दी असणार अलिबागकर तुम्हाला पाहायला मिळाले. खरं तर अलिबागमधील मापगाव देखील पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सफर आणि हा येतोय षटकार. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 17. स्वागत झालं गोलंदाजाचं एक दमदार षटकारानं. कमबॅक कसा करेल गोलंदाज त्याकडे लक्ष लागलं. निखिल वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर, डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त फिनिशर आहे निखिल. आदर्श निखिल यांसारखे जर फलंदाज तुमच्याकडे आहेत, 3 ओव्हरची मॅच आहे तर या टीम समोर कमीत कमी मित्रांनो 35 करा, जेणेकरून या टीमला घाम फुटेल. 30 जर बनल्या तर अगदी सहज चेस करू शकेल. अगदी असं काही क्रिकेट आज या टीमनं दाखवलं, त्यामुळे प्रयत्न करावे लागतील जिराडला. बॅटच्या समोर होता, सुपरबली स्टॉप, षटकार, सिंगल, त्यानंतर लगातारचे 2 डॉट बॉल. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये बॅक टू बॅक 2 डॉट बॉल तुम्ही खेळताय, तिकडे भरपूर भरपूर दबाव तुमच्या टीमवरती बनवेल आणि एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. पहिल्या षटकात 10 आले, तिकडे संधी होती हे षटक कमीत कमी 15 वरती घेऊन जाण्याची. अजून एक सिंगलचा प्रयत्न, रनआउटचा धोका, फिल्डिंग ट्राय सुपर होतं बट एक सिंगल स्टॉप नाही करू शकले. मागच्या आतापर्यंत आपण पाहिलं 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च झालेत, त्यामध्ये एक षटकाराचा समावेश. अंतिम बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधील. लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट सज्ज झालेत, समोर फलंदाज तयार आहे अभिषेक. अभिषेकच्या बॅटमधनं फटका लाजवाब, पिकअप पॉइंट वरनं जसा बॅट वरती केलाय ना, डिलिव्हर केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी पार्क, 6. असतील तर डॅट सर्कलच्या बाहेर बॉल तयार. बरोबर आहे, वेळेवरती झाले 2 षटक. येस, ॲज अ बॉलर काळजी घेणं त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याला माहिती आहे इथे नो बॉलला किंमत मला मोजावी लागेल. पहिलाच बॉल, फटका समोर, डीप लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक उपस्थित, वेल स्टॉप. आप फिल्डिंग करतात. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं रन्स होते 25, 24 होतं, आता एक सिंगल ॲड झाली आहे, 25 आता बनतील. थोडंसं करेक्शन होतं. स्कोरर ओमकार राऊत आम्हाला माहिती देत असताना. बॉल तयार अक्षय, चांगला बॉल अक्षयचा, चांगला बॉल आहे. अक्षयाना अगदी रवींद्र जडेजा स्टाईल येतो कधी षटक संपतं कधी त्याचं कळणं डिफिकल्ट जातं. बाईटच्या स्वरूपात ही सिंगल, कारण शॉर्ट रनअप वाले जे बॉल असतात ना, अगदी तुमच्यासमोर बस एक्झाम्पल नाझीम गुल्ली, अनिकेत सानप, अशा मोठे मोठे जे फिरकीपटू आहेत फार कमी गतीनं बॉलिंग करतात. भावेश पवार त्याच्या नावाचा उल्लेख तुम्ही करू शकता, पवन केने त्याच्या नावाचा उल्लेख तुम्ही करू शकता. जे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील सध्या सुपरस्टार्स आहेत, याचं कारण काय, एक तर बॅटर्सला दोघांमध्ये चर्चा करायला तुम्ही जास्त वेळ देत नाही. बॅटर्सला अगदी तुम्ही पूर्णपणे बांधून ठेवता आणि त्यामुळे ज्यावेळी वेळ कमी मिळतो बॅट्समन प्रेशराईज होतात. सध्या ते झालंय. इथे लाईन सुपर, परफेक्ट वाईड यॉर्कर, याची चर्चा आपण करत होतो की अक्षय कसा गोलंदाज आहे जो छुपा रुस्तम बॉलर, कधी येतो एक मॅच विनिंग स्पेल टाकून जातो कळत नाही ऑपोजिशन टीमला. अजून एक चांगला बॉल आणि बाईटच्या स्वरूपात एक सिंगल, कारण कीपर ब्रीड झालाय. खरं तर फिरकी पट्टूच नाहीये, तो कधी कधी वेगात देखील टाकतो, त्यामुळे कीपर समोर देखील डिफिकल्टीज येतात. सगळ्यात कठीण रोल आहे ना अगदी मॅच मध्ये तर यष्टीरक्षकाचा, ज्यावेळी तुम्ही क्लोज कीप करता
वाईड यॉर्कर त्याला चॉप केलं, जणू काही एक कॉईन ठेवलाय वाईड यॉर्करच्या तिथे. आणि अक्षयचा कोच त्याला सांगतोय की तुला प्रत्येक बॉल इथे टाकायचं, इथे बॉल तू टाकला तुला नेक्स्ट मॅच प्लेइंग 11 मध्ये मी जागा देईल. आणि अक्षयनं तिन्हीच्या तिन्ही बॉल ॲक्युरन्सी काय असतं ना ती अक्षयच्या बॉलिंगमध्ये पाहायला मिळाली. एखाद्या लेदर बॉलचं क्रिकेट किंवा कोचिंग अकॅडमी जर तुम्ही जॉईन केली ना, तुम्ही 10 षटकार मारा, तुम्हाला सरळ कोच सांगेल मित्रा आज बॅग पॅकअप कर, उद्या तू घरी जा, नाही आला तरी तुला चालेल, टाटा रामबाळा. पण त्याच मैदानावरती तुम्ही 100 बॉल विकेटवरती डिफेंड कराल ना, तुम्हाला कोच सेकंड डे म्हणेल उद्या तुला लवकर यायचं, एक अजून एक्स्ट्रा हवंस तुला प्रॅक्टिस करायची. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ज्याला म्हटलं जातं ना, ते अक्षयकडनं पाहायला मिळालं. आणि तो स्वतः देखील एक चांगला लेदर बॉल क्रिकेटर आहे. लेदर बॉल क्रिकेट ज्यावेळी तुम्ही जॉईन करता, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असतं, तुमची टेम्परामेंट, तुमच्या टेम्परामेंटची टेस्ट होतं की तुमच्याकडे संयम किती आहे, त्यानंतर तुमच्याकडे असणारं टेक्निक, त्यानंतर असणारं तुमच्याकडे स्किल, देन त्यानंतर येतं तुमच्यातलं टॅलेंट. जे तुम्हाला टेम्परामेंट, टेक्निक, स्किल या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर प्रूव्ह करायला लागतं. आणि अक्षयकडे ते सगळं पाहायला मिळालं. एक परफेक्ट पॅकेज ऑलराऊंडर तुम्हाला पाहायला मिळाला. आणि त्यांचे 12th मॅन आम्हाला माहिती देतात की शार्दुल ठाकूर जो इंडियन प्लेयर आहे, IPL मध्ये देखील खेळताना आपण त्याला पाहता, पालघरचा खेळाडू त्याच्यासोबत खेळताना देखील अक्षयला पाहायला, दिस इज प्राईड मुवमेंट. आणि आमच्यासाठी देखील ही भाग्याची गोष्ट आहे की आज तो खेळतोय, आज बॉलिंग करताना समालोचन करण्याची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला नंतर कळाल्या की अक्षय लेदर बॉल क्रिकेट खेळतो. बट असं म्हटलं जातं ना की एखादं टॅलेंट ओळखायचं आहे तर त्यासाठी एखाद्या क्षेत्रात भरपूर दिवस जावे लागतात. आणि अक्षय जी बॉलिंग करत होतं ना, त्यानंतर माझा आता क्वेश्चन येणार होता त्यांच्या 12th मॅनला की हा लेदर बॉल क्रिकेट खेळतो का. आणि त्यांचे 12th मॅन जरा जास्तच ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी आधीच सांगितलं की या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्यात. प्रॉपर पिचिंग ज्यावेळी तुमच्या बॉलर्सकडनं होते, एक ॲक्युरन्सी, स्पेशली तुमचा बॉलिंग सेन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्या सांगून गेल्या. ॲज अ बॅटिंग देखील त्यानं चांगला रोल प्ले केला. कदाचित सलामीला देखील येताना आपण त्यांना पाहाल, बट मॅचमध्ये पुनरागमन त्यानं केलं आहे. शेवटचं ओव्हर त्यानं टाकली, धावा त्यानं खर्च केलेत फक्त आणि फक्त मैदानावरती 5, त्यामध्ये 2 बाईज आहेत, त्याच्या खात्यामध्ये जोडल्या जाणार नाही. फक्त 3 रन्स त्यानं खर्च केला. ग्रेट बॉलिंग अक्षय. मित्रा मी तुला तेच म्हणतोय, तुझ्याकडे लक्ष दे, बाकी काय म्हणतील किती आले ते सोड. मी तुला हिशोब देतो. 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं. पहिल्या षटकात 10 आले, सेकंड ओव्हर्समध्ये रन्स आले होते 14-24 झाले. या ओव्हरमध्ये 5 आले. जसं मी तुला म्हणत होतो की 29 बनले, 30चं टार्गेट आहे. बी क्लिअर, 30चं लक्ष. कारण लक्षात घ्या, ऑनलाईन जिकडे स्कोरिंग होते ना, तिकडे बाईटच्या रन स्कोर कार्डवरती येत नाही मित्रांनो. तिकडे फक्त बॉलर्सनं ज्या 8 खर्च केलेत ना त्याच दाखवतील. त्यामुळे ऑनलाईन नाही, मॅन्युअलवरती लक्ष द्या. पहिल्या षटकात आल्या 10, याचं कारण नो बॉल टाकला, त्याच्यावरती एक बाई झाली. सेकंड बॉल त्याच्यावरती एक बाई झाली. त्या 2 रन तिकडे कमी होते, त्या आपण ऍड करतोय. टोटल झाली आहे 29 आणि 30 धावेचं लक्ष. क्लिअर आहे दोन्ही टीम. पुन्हा एकदा विचारतोय, मॅच इथनं सुरू होईल, नंतर एकाही रनचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही. दोन्ही 12th मॅन ॲग्री आहात? चला मॅच सुरू करूया आपण. ऑल द बेस्ट. अंपायरला ग्रीन सिग्नल. पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज अक्षय, दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅक वरती आलाय डावखुऱ्या हाताचा निखिल. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती विकेटची संधी. फिल्डर्स प्रयत्न करतात, दूर बॉल, वल ट्राय. बॉल चालला अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि 2 धावा या ठिकाणी, सॉरी 1 मिळेल. गोशांकित क्षेत्रात बॉल पडला आणि एका धावेनं डाव मैदानावरती सुरू झालाय. युवराज 11 वागेश्वर वागरण आणि त्यांच्या विरुद्ध खेळती आहे सिद्धिविनायक झिराड. सिंगल. सुपर 6 मध्ये कोण जाल? टीम झिराड ही वागरण. 29 झालेत. 30चं लक्ष. फटका फसलाय, मिस टायमिंग आहे. कॅचचा कॉल, टीपलाय झेल, संपलाय खेळ. अक्षयची जातीय विकेट. फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागलाय मैदानावरती पहिला आणि विकेट मिळतीये इकडे गोलंदाज निखिलला. अभिषेकला फलंदाज बाद.
बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती अभिषेकनं काढली आहे विकेट. फलंदाज बाद झालेत अक्षय आणि नवीन फलंदाज येतोय आदर्श. षटकारांचा तोफखाना आदर्श आणि फलंदाज निखिल, ज्या अनुषंगानं आज ते खेळत. ती आपल्या भाषेत एक म्हण आहे ना, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. ते दोन्ही बॅटर्स तसेच आहेत. बट ही मॅच आहे ना तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आज जाऊन संध्याकाळचं सत्र पार्टी एन्जॉयफुल करायची आहे ना, तर मैदानावरती तुम्हाला आज जिंकायचं. आजचा दिवस वागरणच्या नावावरती राहिलाय, आजचा दिवस जिराटच्या नावावरती राहिलाय, पण आजची संध्याकाळ कुणाच्या नावावरती आहे? सूर्यास्त जाताना सोबत कोणाला नेणार? त्या प्रश्नाचं उत्तर हे मैदान देईल. षटकारांची रन मशीन, बॅटिंगचा तोफखाना वागरण. कदाचित वागरणमध्ये जी काही प्रॅक्टिस केली जात असेल, 10 बॉल टाकायचे, 5 बॉल षटकार मारायचे, असंच काही क्रिकेट खेळलं जातं. ज्या अनुषंगानं बॅटिंग करतोय आज आदर्श इज ऑन फायर नाव. कडक 6 आला, षटकारानं स्कोर. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 8. बॉल तयार, बॅटच्या समोर फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग आहे. जज करतात क्षेत्ररक्षक टिपलाय. हा झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद. आदर्श बॅक टू डग आउट. कच्च्या गुरुचा चेला मैदानावरती अभिषेक देखील नाहीये. सुपर कमबॅक करतो टीट फॉर टॅट. कम ऑन डीजे, सेकंड विकेट डाऊन. हाला मिती आतापर्यंत आहे 8 ला विकेट गेले 2 आणि या षटकातील आता अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. अभिषेक तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर 2 विकेट्स काढलेत. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट करेल का? इथनं एखादी सिंगल डबल जे टार्गेट चेस करायचं 30 धावेचं त्याच्या दृष्टिकोनानं रिक्वायरमेंट जे 10चं तिकडे सुरळीत वाटचाल करेल बॅटिंग टीम वागरण. बॉल तयार, राऊंड विकेट. फटका फसलाय, कॅच कठीण आहे, लॉंग ऑफ पोचलाय, टीपलाय, झेल संपलाय खेळ. विकेट नंबर 3 गोलंदाज अभिषेकच्या खात्यात. फलंदाज बाद. षटक संपलं पहिलं. 8 ला 3, टार्गेट 30 असताना जिराटच्या विरुद्ध टीम वागरण. करणारे सोडून देत असतात. त्यामुळे त्या प्रयत्नार्थी परमेश्वर या एका वाक्यावरती बिलीव्ह इन युअर वर्क या गोष्टीवरती काम करावं लागेल. डोंट बिलीव्ह युअर लक, ऑलवेज बिलीव्ह युअर हार्ड वर्क. हे काम करायचं बॅटिंग टीमला, कारण आता अडचणी इथे टीम. निखिलची विकेट आहे ना, इथनं संध्याकाळचं सत्र दिवाबत्तीची वेळ झाली आहे. जिराड गावातील आज जे क्रिकेट लवर्स आहेत ना, आज मंदिर 2 अगरबत्ती आणि 1 दिवा जास्त लावू. फक्त हा फलंदाज मैदानावरती जास्त वेळ थांबू दे. हा थांबला तर मॅच बनेल आणि त्याची विकेट आली तर मैदानावरती आपण पाहताय सामना लवकर सिद्धिविनायक जिराटच्या बाजूने टर्न होईल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 9 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा बॉल टप्पा पडला, भरपूर बाहेर निघाला. अंपाचा इशारा येतोय एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती जोडली जाईल. काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. विकेट जणू काही असा होता की होम ग्राउंडवरती छोट्या मुलांना प्रॅक्टिस बॉल टाकला, त्याच्यावरती प्रॅक्टिस सेशन सुरू आहे.
आज बुकारी सरांनी आम्हाला अतिशय चांगली साथ दिली. उद्या पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. मजा आली. स्पेशली बघते भजी मागते वडा. इथे लाईन चांगली आहे, इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला अर्ध्या वरती पडला होता. यष्टीरक्षक देखील तेच म्हणतोय की जर बॅटवर आला असता तर बाहेर गेला असता. बट सध्या रिझल्ट चांगला आहे. त्या 2 वाईट बॉलला कुठेही ओरडा पडला नाही. बट चांगल्या बॉलवरती ओरडा पडला. याचं कारण काय? बरोबर आहे, मिस्टेक केली होती. अर्ध्या विकेटवरती टाकला होता निखिलला. बट निखिल रेडी नव्हते त्यासाठी, कारण हा बॉल फिरला नाही. 2 रन्स आले. 10ला 3 आहे. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. 20 रनची गरज आहे या मॅचमध्ये. हा देखील बाहेर निघाला वाईट बॉल. तुम्ही फिरकीपटू आहात तर तुम्हाला इतक्या गोष्टीची समज यायला हवी. तुमच्या गावाच्या प्लेइंग 11 मध्ये तुमची वर्णी लागते. निर्णायक क्षणाला एका ट्रॉफीसाठी तुम्ही खेळताय. टप्पा पडल्यानंतर बॉल किती टर्न होईल अगदी ते कळायला हवं. ॲज अ स्पिनर बॉलर तुमचा टप्पा इम्पॉर्टंट आहे आणि त्यातला त्यात लेफ्टी बॅटर्सच्या अगेन्स्ट तुम्ही ओव्हर द विकेट करताय. त्यामुळे वाईट बॉल नाही पडायला हवे, कारण तुम्ही ऑफ ब्रेक बॉलर आहात. अगदी लेग स्टिकला पडल्यानंतर मिडल स्टिकच्या बाहेर तो निघायला हवा. बट जर तुम्ही लेफ्टी बॅटर्सच्या अगेन्स्ट ऑफ ब्रेक टाकताना अगदी ऑफ स्टिकला पिच करत असाल तर तो लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक होतो, तो बाहेर निघतो, तिकडे वाईटच बॉल जाणार आहे. स्विच हिट खेळायचं होतं, स्विच हिट खेळायचं होतं. निखिल देखील आता जिम्मेदारी ढकलतोय. स्वीकारायला तो तयार नाहीये. या मॅचमध्ये पूर्णपणे अडचणीत तो सध्या सापडलाय. एक सिंगल एक्स्ट्रा खर्च केली जाईल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक पोहोचल्या 12. प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करू शकत नाही आहात. कधी कधी तुम्हाला मोमेंटम मिडल ओव्हरमध्ये शिफ्ट करून घ्यावे लागतील. ते केलं जात आहे. सध्या आपण पाहता सिद्धिविनायक झिराटसाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंथन आहे. आतापर्यंत 3 वाईट बॉल टाकलेत, 3 डॉट टाकलेत मंथननं. 4 रन्स आलेत. पुन्हा एकदा बॉल चाललाय अगदी वाईट लाईनच्या बाहेर. 4 वाईट बॉल, 1 सिंगल, 5 रन्स आलेत. स्कोर जाऊन पोहोचला 13. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 17 रनची गरज आहे. जोपर्यंत मैदानावरती उभा निखिल तोपर्यंत धोका माहितीये गोलंदाज मंथनला. इथे बॉल चांगला आहे, बट आता कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. बट गोलंदाजाच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक व्हायला हवं. जसं त्यानं पाहिलं स्विच ट्राय करतोय. आपल्या भात्यातील लेग ब्रेक जो त्याचा स्टॉक बॉल आहे त्यानं बाहेर काढला. अगदी हा लेग ब्रेक होता समोर बॅटरसाठी. ऑफ ब्रेक, कारण राईटी लेफ्टी ज्यावेळी हे होतं त्यावेळी हे सगळं फिरकीपटूंसाठी बदलतं. हाफ ट्रॅकर ऑन साईडला टर्न केला, लेग ब्रेकला वळवलाय आणि तिकडे मिसफील्ड मागे बॅकअप. सिंगल कंप्लीट सेकंडसाठी निघालेत. नकार केलाय. एकच धावफलकावरती जोडली जाईल आणि या एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय. स्कोर कार्डवरती आपण पाहताय 15 बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. अजूनही 7 आणि 7 बॉलमध्ये 15 धावा विजयासाठी करायच्यात. क्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये रंगलेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 15 रन, 15 धावा, 7 बॉल. कोण जिंकेल मॅच? वागरण की झिराट, झिराट की वागरण. मापगावचा आज 3रा दिवस गावदेवी चषकाचा. प्रत्येक मॅच हाय व्होल्टेज. चांगला फिरवलाय. हा टाकला होता लेग कटर रायटी बॅटरसाठी. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही चांगल्या प्रकारे बॉल वळवताना तुम्ही पाहिलं. गोलंदाजी करताना मंथनला स्पेशली 4 वाईट बॉल विसरून गेलात ना तर 4 डॉट बॉल देखील मंथननं टाकलेत. पहिल्या षटकात 8, या षटकात खर्च झालेत फक्त 7. आणि समीकरण मैदानावरती बाकी आहे. येणारे 6 बॉल, 15 धावेची गरज. वेळ झाली आहे 6:09. संध्याकाळचं सत्र. वातावरण अगदी शांत झालंय. ज्या अगदी कुणाला मैदानावरती आता क्रिकेटवरती प्रेम आहे ना, तो प्रत्येक जण हा सामना मैदानावरती एन्जॉय करताना आतापर्यंत थांबताना आपल्याला दिसलाय. 6-9 रनची गरज. एक रोमॅन्टिक क्लायमेट, त्यामध्ये हाय व्होल्टेज मॅच. थंडीचे दिवस, गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारा निर्माण करणारा एक रोमहर्षक सामना तुम्ही अनुभवताय. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, उनके फॉलोअप पर बोलता. जमाने में अक्सर वो लोग खामोश रहते हैं दोस्तों जिनके जीतने के हुनर बीच मैदान के अंदर बोलते हैं. निखिलच्या अगेन्स्ट ते करायचंय बॉलरला अंतिम षटक. आणि जे केले अभिषेक मंथननं ते गोलंदाज करणार का? श्रेयश. 6-15. मैदानाच्या बाहेर जसा आला तसा पाठवलाय आणि मैदानावरती निखिलची बॅट इतकंच सांगतीये, आला रे आला, पाठील आला.
षटकार टीम वागरणचा दुसरा पलटवार मैदानावरती टीम जिराटचा समीकरण बाकी राहिले 4 बॉल 9 निखिल मैदानाच्या बाहेर मॅचच्या 8 टीम जिराट काही संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या गर्लफ्रेंडची आठवण करून देत असताना ज्यांचं ब्रेकअप झालंय ते कदाचित KRT पासून नाराज असतील. पहिला षटकार दुसऱ्या बॉलवरती विकेट बॉल शिल्लक 4 रन बाकी आहेत मैदानावरती 9 4 बॉल 9 कुठेही जाऊ नका थर्रार सुरू क्रिकेटचा अर्थातच आई गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषकाचा समोर टाकला होता प्रॉपरली एलिव्हेशन नाहीये मिड विकेट डाऊन दी बॉल टिपलाय झेल नाही सोडलाय झेल सोडलाय मैदानावरती सामन्यात परत आणलाय आणि रन्स कंप्लीट झाले त्या ठिकाणी 2 आणि कॅच कुणाकडनं सुटली आहे ज्याच्याकडनं कधीच अपेक्षा ही नाही करत टीम अभिषेकनं आय थिंक सोडलाय तिकडे झेल समीकरण बाकी आहे 3 बॉल 7 वागरण 2 चेंडू 6 धावा पैसा वसूल राहिलाय आज मापगावकरांचा कारण आज प्रत्येक बॉल प्रत्येक सामना पैसा वसूल नाही फायदा उचलू शकले मॅच करत संपायला हवी होती या बॉलवरती जिकडे समीकरण होतं 2 बॉल 6 रन आता आली आहे धाव 1 बॉल बाकी आहे 1 रन बाकी आहेत मैदानावरती 5 हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला 1 बॉल 5 अफाट मैदानी येशी तू वेळोवेळी डाव तुझा येतात जमोशी जपून आपली खेळी काळकरी गोलंदाजी बहुताली झेल घ्याया जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाव या साऱ्यांना चुकवशील तर मिळेल तुझला धाव हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला ठोकला तर जिंकला बॉल समोर डीप लॉंग ऑनला सेलिब्रेशन सुरू झालंय सिद्धिविनायक जिराट रिच इन सुपर 6 स्वागत आहे तुमचं आई गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित सुपर 6 मध्ये उद्याच्या ड्रॉकडे एक नजर टाकूयात गावदेवी वायशेत नवजीवन दिघोडी सकाळी बरोबर 9 वाजता तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे 9:15 ला आपण मॅच सुरू करतोय शार्प ऑन टाइम 9 वाजता तुम्हाला पोहोचायचंय गावदेवी वायशेत आणि टीम नवजीवन दिघोडी लक्षात घ्या जी टीम येणार नाही 2 रनची पेनल्टी सेकंड मॅच साई जिराट वर्सेस VCN कुरुळ सॉरी ती चौथी मॅच आहे थोडंसं ऍडजस्ट केलं आपण आद्य सप्लास नवखार वर्सेस रिलायन्स नवगाव